नमस्कार मंडळी, आज आपण मिक्स पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत. लहान मुले नखरे करत असतील ना ज्वारीची भाकरी खाण्यासाठी, त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा. त्यासाठी मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्येच 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सगळं मी स्वच्छ व्यवस्थित चाळून घेतलेले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तिखट थोडं मी कमीच ठेवलं आहे, कारण मला लहान मुलांना द्यायचं आहे ते खाण्यासाठी, म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 2 मिडियम साईजचे कांदे घातलेले आहेत, बारीक चिरून घेतले. आणि भरपूर अशी कोथिंबीर, ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी हळदही घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तीळही तुम्ही यामध्ये आत्ताच घालू शकता. मी ते नंतर वरतून टाकले. याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही. याला आपण 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एक रुमाल घेतला आहे मी स्वच्छ कॉटनचा, तो पाण्यात बुडवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती ठेवायचा आहे. त्याच्यावरती छोटासा आपण चपातीला घेतो ना तेवढा उंडा घेऊन तो व्यवस्थित मळून मग थापण्यासाठी ठेवायचा रुमालावरती. पहा, आपलं पीठ छान भिजलेलं आहे. चपटं करून घ्यायचं आहे त्याला. थोडासा पाण्याचा शिंतोडा घेऊन, थोडा पाण्याचा हात घेऊन मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जाडही नाही ठेवायचं. तुम्हाला कडक आवडत असेल तर तुम्ही पातळही थापू शकता. आपल्या हाताचे जे 4 बोटं असतात ना, त्यानेच ते थापायचे. हाताला पीठ चिटकायला लागलं की थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा थापायचे. इकडे मी तवा ठेवला होता गॅसवरती, बारीक गॅसवरती, गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तर आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. गॅस थोडा मी मोठा करते आणि जे थापलेलं थालीपीठ आहे ते तव्यामध्ये घालून घेते. याला आपण 4 होलही करायचे, 4 ते 5, जेणेकरून खालून वाफ येऊन ते व्यवस्थित शिजलं पाहिजे यासाठी. पहा, अशा पद्धतीने. यावरतून मी तिळही घालून घेते. हे असंच कापड उचलून थोडंसं तेल सोडलंय मी तव्यावरती. तवाही छान तापलाय आपला. असंच व्यवस्थित तव्यावर घालून घ्यायचे. जर कापडाला चिटकत असेल थालीपीठ तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा परत एकदा. एकदम इझिली निघून जातं थालीपीठ, तव्यावरती राहतं. पुन्हा एकदा कापड धुवून घ्यायचे आणि मग पहिल्यांदा आपण जसं ते छोटा गोळा घेऊन थापून घेतलं तशाच पद्धतीने थापून घ्यायचे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपण थालीपीठ थापताना हे कापड जे आहे घेतलेलं थालीपीठासाठी ते धुवून घ्यायचे, नाहीतर ते व्यवस्थित थालीपीठ थापल्या जाणार नाही. ह्याला मी झाकून ठेवते
2-1 मिनिटासाठी. मीडियम गॅसवरती थालीपीठ ठेवलेलं आहे. छान खरपूस भाजलं जातं यामुळे. आणि वरतून जे ड्राय होतं ना, जास्त बारीक गॅसवरती थालीपीठ ठेवल्यामुळे वरतून जे ड्राय होतं त्याच्यासाठी आपण ते झाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते कोरडं होऊ नये म्हणून. खूप छान रंग आलाय आपल्या थालीपीठाला, ते दिसतंही खूप छान. थोडासा वेळ लागतो याला भाजण्यासाठी, कारण त्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे म्हणून. खाण्यासाठी तर खूपच पौष्टिक आहे. ज्यांची मुलं ज्वारीची भाकरी खाण्यासाठी नखरे करतात ना, त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. पहा किती सुंदर कलर आला याला, खूप टेम्पटिंग दिसतंय. थोडंसं प्रेस करून चारही बाजूने, प्रत्येक बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे. खावंसं वाटतंय ना पाहिलं की लगेच. तयार आहेत आपले थालीपीठ. हे मी दह्यासोबत घेतलेले आहेत. तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.